तर तुम्ही बघू शकता. तर अजून आपण जर बघितलं तर अहमदाबाद, राजकोट, वेरवाल या ठिकाणी कोरडं वातावरण आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावती, जालना या ठिकाणी आपण बघू शकतो. तसंच पुणे या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो की कोरडं वातावरण आहे. तर आपण आता सगळ्यात जवळचा भाग म्हणजे आपण बघूया की नाशिक. नाशिक या भागामध्ये कुठे कुठे पाऊस होऊ शकतो ते आपण बघणार आहोत. तर मालेगाव, जळगाव या ठिकाणी आपण बघू शकतोय की कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये घोटीमध्ये जर असं आपल्याला वातावरण बघायला मिळतंय, ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. त्याचबरोबर मनमाडला सुद्धा पूर्ण कोरडं वातावरण आहे. मालेगावला सुद्धा, सटाणा या ठिकाणी सुद्धा पूर्ण वातावरण हे आहे, आपण जे म्हणतो की पूर्णपणे कोरडं आहे. पेठ या ठिकाणी आहे जरासं आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळतंय, जरासं म्हणजे पाऊसही आपल्याला तिथे दिसतोय. तर आपण अजून नाशिक भागातील अजून काही गोष्टी म्हणजे ठिकाणी बघणार आहोत. तर त्र्यंबक या ठिकाणी आपण बघतोय तर 1 मिलीमीटर इतका आपल्याला पाऊस दाखवतोय, म्हणजे त्या टायमिंग मध्ये 6 ते 7च्या टायमिंग मध्ये. आणि त्याचबरोबर सिन्नरला पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. संगमनेरला सुद्धा तुम्ही बघू शकता, संगमनेर या ठिकाणी सुद्धा पूर्ण कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर निफाडला सुद्धा पूर्ण कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळते. दिंडोरीमध्ये सुद्धा म्हणजे एवढा आपण जे म्हणतोय की तर 1 जूनला सापुतारा, सटाणा, नामपूर या ठिकाणी आपण जर बघितलं तर एवढा पाऊस आपल्याला नाशिक जिल्ह्यात तरी बघायला मिळत नाहीये. तर त्याचबरोबर आपण अहिल्यानगर मध्ये बघू शकतो की बघा, गोंडेगाव, राहुरी, त्याचबरोबर श्रीरामपूर, लोणी, गंगापूर, वैजापूर, कोपरगाव. वैजापूर आता छत्रपती संभाजीनगर मध्ये आलं. तर अजून कोपरगाव हे अहिल्यानगर मध्ये, कोपरगाव, देवली. तर या ठिकाणी आपण बघितलं की तर पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. नांदगाव, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव या ठिकाणी सुद्धा पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. येवल्यामध्ये सुद्धा पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. तर शेतकरी मित्रांनो, तर सांगण्याचा भाग एवढाच की आपल्याला आपला जो परिसर आहे तर या ठिकाणी आपल्याला बिलकुलही घाबरण्याचं कारण नाहीये, कारण की पावसाचं वातावरण किंवा पाऊस हा आपल्याला दिसत नाहीये. तर त्याचबरोबर आपण अजून बघू शकतो, इकडे जालना बघू शकतो, देऊळगाव राजा बघू शकतो. या ठिकाणी आपल्याला भोकरदनला, पिशोर, कन्नड या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे हवामान हे कोरडं बघायला मिळतंय. तर त्याचबरोबर इथे बघा, शहापूर, लव्हालवाडी, मुरबाड, उल्हासनगर, ठाणे, वसई, विरार या ठिकाणी आपण बघू शकतो तर इथे आपल्याला पाऊस दिसतोय. तर इथे 2 मिलीमीटर मध्ये पाऊस पडू शकतो. तर आणि वापी, पेठमध्ये तर आपल्या नाशिक जिल्ह्यात तर नाहीच आहे. तर तुम्ही बघू शकता. तसंच अजून जर बघायचं ठरलं तर कारण आपल्याला म्हणावं तितकं आपल्याला पावसाचं वातावरण ही बघायला नाही की, आणि किंवा शेतकऱ्यांना घाबरण्याचं काही एक कारण नाहीये. कारण की पाऊस काय आपल्याला लगेच आपल्याला म्हणजे नुकसान करणारा, तर नुकसान करण्याजोग्या त्या गोष्टी राहिलेल्या नाहीच आहेत. पण पाऊस हा आपल्याला दिसत नाहीये. जुन्नर या ठिकाणी सुद्धा पाऊस नाहीये, शिरूरमध्ये सुद्धा नाहीये, चाकणमध्ये सुद्धा पाऊस नाहीये, दौंडला सुद्धा पाऊस नाहीये, लौसा या ठिकाणी सुद्धा पाऊस नाहीये, महाड, भोर, निरा, बारामती इकडे, दापोली समजा, तर या ठिकाणी सुद्धा बरचसं वातावरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा शहरांमध्ये आपण बघू शकतो की वातावरण हे पूर्णपणे कोरडं आहे. आणि जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे हवामान जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.